ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानसंदर्भाची आशादायी पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती या देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणारी ही ज्ञानमाता अर्थात विद्येची खरी स्फूर्ती नायिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले. व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्री आई. सावित्री आईने ज्ञानाची उपासना केली नसती तर आज महिलांची अवस्था कशी असती या कल्पनेच अंगावर शहारे येतात. मनुचा कायदा स्त्रियांच्या प्रगतीच्या साऱ्याच वाटा नाकारतो, तिला मानसिक गुलामगिरीत ठेवतो. स्त्री हे सृजन नसून ती केवळ उपभोग्य वस्तू आहे असं सांगणाऱ्या व्यवस्थेला धर्माची कवच कुंडली लाभलेली होती. स्त्रियांच्या वाट्याला येणारं दैन्य, दारिद्र्य, गुलामी पाहून कुणाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. ही शोषणवादी व्यवस्था उलथून पाडण्यासाठी या देशाला सावित्रीबाई फुले यांच्या जन्माची वाट पाहावी लागली. शिक्षणामध्येच मानवी विकासाचे सूत्र दडले आहे हे ओळखलेल्या सावित्रीबाईंनी या देशातील महिलांना ज्ञानाचे नवे आकाश आणि भरारी घेण्यासाठी मजबूत पंख दिले. ज्योतिरावांनी पेटवलेल्या सामाजिक परिवर्तनाची ज्योतीची ज्वाला झाली सावित्री आई आद्य शिक्षिका आहे. या देशातील महिला शिकाव्यात म्हणून त्यांनी अंगावर दगड झेलले. म्हणूनच आजकालच्या पोरी स्कूटरवर बसून कॉलेजला जात आहेत. अंधार वाटेवरती सावित्री आई त्यांनी दिलेले प्रकाश वाटेवरून चालणे हीच या काळाची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष डोळ्यासमोर आणला की ती माऊली काय ताकदीची होती याचा अंदाज येतो. ज्या व्यवस्थेशी लढायचे आहे ती व्यवस्था अत्यंत क्रूरपणे वागत होती. समाज, नातेवाईक कुणीही त्यांच्या पाठीशी नसताना त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवस्था परिवर्तनाची लढाई आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत लढली. लढाई लढत असताना आलेली प्रत्येक वादळे त्यांनी यशस्वीपणे परतावून लावली. सावित्रीबाई फुले संवेदनशील मनाच्या कवयित्री होत्या. परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हावी म्हणून त्यांचे प्रभावी काव्यलेखन केले. आधुनिक मराठी कवितेला एक वेगळा आयाम देणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहातून त्यांचे हळवे आणि तितकेच कठोर कविमन पुढे येते. दूर फेकून उडी द्या रे, दूर फेकून उडी द्या रे, परंपरेची मोडून दारे, परंपरेची मोडून दारे हा परिवर्तनाचा संदेश त्यांनी आपल्या काव्यामधून दिला. त्यांनी सुरू केलेले कार्य इथल्या प्रस्थापित यंत्रणेला भूकंपाचे धक्के होते. शिक्षणाशिवाय परिवर्तनाची चळवळ पुढे जाऊ शकत नाही हे सूत्र ज्योतिरावांनी सावित्रीच्या मनात पेरले होते. पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे नेणारी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी हा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. खरं तर या अवस्थेतूनच महाराष्ट्रात शिक्षण चळवळीचा जन्म झाला. सावित्री आई फुले स्त्री शिक्षणाच्या जनक झाल्या. ज्या दिवशी सावित्रीबाई फुले यांनी हातात खडी घेऊन शाळा घातली त्याच दिवशी इथल्या धर्मवादी व्यवस्थेला हादरे बसायला सुरुवात झाली. स्त्री जर शिकली तर विधवा होते, धर्म बुडतो, अक्षरांच्या आळ्या होऊन ताटात पडतात. या कुरूप विचारधारेला सावित्री आईने डागण्या देण्यास सुरुवात केली. ज्योतिरावांच्या मदतीने शेतातील मातीवर त्यांनी अक्षरं गिरवली. ही साधीसुधी अक्षरं नव्हती तर मनुष्य कपटी यंत्रणेला मृत्यूचा हा जाहीरनामा होता. काळ्या आईच्या हृदयावर अक्षर कोरणारी सावित्री ही महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका झाली. स्त्री शिक्षणाचे काम त्यांनी हाती घेतल्याबरोबर धर्ममार्तंडांनी त्यांना प्रचंड विरोध केला. इतकेच नव्हे तर सख्या भावाने सुद्धा हे काम सोडून देण्याची तंबी त्यांना दिली. पण त्यांनी भावाच्या धमकीला न जुमानता जे उत्तर दिलं त्यातून त्यांचा दृढ निश्चय पक्का होता हे नक्की झालं. सन 1874 ते 1852 या 4 वर्षात फुले दाम्पत्यांनी 18 शाळांकडून ज्ञानवंचिताच्या पदरात ज्ञान फुले टाकली. अन्नपूर्णा जोशी, सुमिती मोकाशी, माधवी थत्ते, दुर्गा देशमुख, सोनू पवार, रवी कारिंडे या मुलींनी सावित्री यांच्या शाळेत क्रांतीची अक्षरे गिरवून लावल्या. समस्त स्त्रियांना ज्ञानाची वाट दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना अनेक जीवघेण्या प्रकारांचा सामना करावा लागला.
ज्योतिरावांच्या सडेतोड लिखाणाची किनार सावित्र्यांच्या प्रतिभेला लाभली होती. ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली. सत्यशोधक समाजाची सासवड येथील अधिवेशनात यांनी जे विचार मांडले त्या विचाराने परिवर्तन एक नवे वादळ आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाले. सावित्रीबाई खऱ्या अर्थाने सत्यशोधक होत्या. ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूशय्येला अग्नी देऊन आपल्यातील सत्यशोधक जिवंत असल्याची साक्ष या महाराष्ट्राला दिली. महाराष्ट्राचा इतिहास या